छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव शिवजयंती हा आपल्यासाठी सणापेक्षा कमी नाही, किंबहुना हा आपला सणच आहे आणि माणसाच्या जन्माला येऊन कर्तृत्वाच्या जोरावर देवत्वाला पोचता येतं याचं एकमेव द्वितीय उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। आणि या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवजयंती उत्सवाच्या मी जगभरातल्या तमाम शिवभक्तांना मनपूर्वक शुभेच्छा देतो। आपल्या मातीच्या, महाराष्ट्राच्या, मराठी मातीच्या स्वाभिमानासाठी लढण्याची प्रेरणा ही प्रत्येकाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जाज्वल्य शिवचरित्रातून मिळो हीच शिवजयंतीच्या निमित्तानं प्रत्येकाला शुभेच्छा। मागच्या शिवजयंतीला तुम्ही शिवध्वजाची मागणी केली होती, आज काय मिळालं? आज काय मिळालं यापेक्षा एक फार महत्त्वाची गोष्ट आहे की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी कुपवाड्याच्या सीमेवर उभ्या असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचा उल्लेख केला। प्रत्येकाचा ऊर अभिमानानं भरून येणारी ही घटना आहे, पण केवळ पाकिस्तानकडे तलवार रोखून चालणार नाही, तर मागचे कैक महिने हे पाकिस्तानातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्याचं भलं होत होतं आणि आमच्या कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या ताटात माती कालवली जात होती। त्यामुळे रयतेचं राज्य करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं जे आज्ञापत्र आहे, शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला हात लागू देऊ नका, त्याचं काय, हा एक फार महत्त्वाचा प्रश्न आहे। काल जी गोष्ट आली की 3 लाख टन कांदा हा निर्यात करण्यास परवानगी आहे। सर्वसाधारणपणे मार्च महिन्यामध्ये कांद्याचे भाव पडायला सुरुवात होते आणि आज 60 लाख टन कांदा हा अजूनही चाळीमध्ये पडून असताना, कांदा चाळींमध्ये पडून असताना, देशात असताना या पद्धतीच्या तात्पुरत्या मलमपट्टीने कितपत कांदा उत्पादक शेतकऱ्याला लाभ होईल आणि मग खरोखर छत्रपती शिवाजी महाराजांचं शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला हात लागू देऊ नका हे तत्त्व अंमलात आणता येईल का याचा अंतर्मुख होणं, विचार करणं गरजेचं आहे।